नमस्कार मित्रांनो, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख महिलांना योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे। तर आता 5 लाख महिलांना पुढील हप्ता मिळणार नाहीये। आता कोणत्या 5 लाख महिला आहेत ज्यांचे पैसे बंद झाले, आता त्यांना हप्ता मिळणार नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीचे व्हिडिओ येत असतात। तर मित्रांनो, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। तर त्यांच्या दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण म्हणजेच कारणे खालीलप्रमाणे। तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला 2,30,000 महिला ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय, त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे। त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे मिळणार नाहीये। त्यानंतर वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या 1,10,000 महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाहीये। त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या 1,60,000 महिलांना सुद्धा या योजनेतून आता वगळण्यात आलेलं आहे। त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ आता पुढे मिळणार नाहीये। तर एकूण 5 लाख महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे। त्यानंतर PM किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सुद्धा हप्ता आलेला नाहीये, तर त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेला आहे। त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ आता पुढे मिळणार नाहीये। तर तब्बल 5 लाखपेक्षा जास्त महिलांना या योजनेतून आता वगळण्यात आलेला आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।